यांचे बघा काय धंदे चालू आहेत, मित्र काय काय करतायत. वा नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे. आज बघत असाल डायरेक्ट मोटो व्लॉगिंग सेटअपमध्ये. तर आता वाजले सकाळचे 4:30, सकाळचे 4:30 वाजलेत आणि आज संडे. तर संडे राईडचा प्लॅन होतो आहे. तर तुम्ही बघू शकता 2 MT आहेत आपल्यासमोर, एक सेकंड जनरेशन आणि एक थर्ड जनरेशन, आणि आपली ड्यूक. अजून एक बाईक आहे, ती म्हणजे आपली R15 वर्जन 3. तर आज ह्या राईडला आपल्या दोन्ही बाईक्स असणार आहेत. तर आजची राईड कुठे असेल तुम्हाला रस्त्यामध्ये सांगेन. मित्रांनो बघू शकता, आज हा आपल्या राईडचा लाईनअप आहे. पहिली आपली आहे MT15. ही आपली R15. ह्याचा लुक बघा, पूर्ण वाईट झाली आहे, R1च वाटते एकदम. ड्यूक 390 आणि अजून एक MT15. तर ह्या 4 बाईक्स आहेत आणि हे आपले मित्र रायडर्स आकाश, अजित आणि सर्वेश. तर हे आपले आजचे रायडर्स आहेत. तर आज आपण जाणार आहोत तामिनी घाट. तर यासाठी आम्ही लवकर निघालो की वेळेत घरी यायचं आणि रेस्ट करायचं आहे जरा. तर सगळ्यांना कामं आहेत. तर आम्ही आता निघतो आहे आणि प्रयत्न करू की लवकर घरी येण्यासाठी. चला, बाईकमध्ये रेंज कमी आहे तर फ्युलिंग केलं पाहिजे. तर पनवेलला आता मोरया नेरूळचा फ्यूल स्टेशन बंद आहे. तर आपल्याला आता सरळ जायचं आहे JNPTने. तर JNPTने गेल्यावर आपल्याला पनवेलला भेटणार आहे. तर आता डायरेक्ट पनवेलला थांबूया पेट्रोल पंपवर. चला. R15 काय वाटते यार, क्लास. तर मित्रांनो, भरपूर दिवसांनी अशी राईड करायला भेटते. तर तुम्ही सुद्धा एन्जॉय करा व्हिडिओ. आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. मस्त सकाळची थंडी आहे आणि 4:45 वाजलेले आहेत. तर आरामात आम्ही 8 वाजेपर्यंत पोचणार आहोत. तर आम्ही आता इथून लेफ्ट घेतलं आहे पनवेलला जायला. तो तुम्हाला जर हे वाटत असेल ही धुकं आहेत तर तो गैरसमज आहे तुमचा. हे इकडे सगळं इंडस्ट्रियल एरिया आहे. तर इथे सगळे ट्रक्स आणि हे सगळे चालूच असतात रात्रभर. तर त्यांची धूळ सगळी ही रस्त्यावर येतच असते. तर JNPTवरून कधी तुम्ही जाल, मी फर्स्ट व्हिडिओमध्ये सुद्धा बोललो होतो, सांभाळून जावा आणि हेल्मेटचं वायझर वर करू नका जर स्पीडमध्ये असाल तर. तर मित्रांनो, आम्ही पोचलो आहे पनवेलला. तर इथे जरा फ्यूल स्टेशन बघू आणि पहिला फ्युलिंग करून घेऊया. साफसफाई चालू आहे बघा. कधी पण उठून सुटून येतात, राईडला जातात. आमची काय राईड पुढे जात नाही. यांचे बघा काय धंदे चालू आहेत. अरे उलट लागलं उलट आता. हे बघ ना, इथे नाव सर उलट दिसतंय मला. नाव उलट दिसतंय. मित्रांनो, R15 कशी वाटते कॉमेंट्स करून सांगा. एकदम ॲग्रेसिव्ह झाली आता.
R15 ड्यूक. आज दोन्ही बाईक्स आपल्या एकत्र आहेत तामिनी घाटवाल्या राईडसाठी. ह्या राईडला भरपूर मजा येणार आहे, तुम्ही सुद्धा एन्जॉय करा. भरपूर थंडी आहे इथे, एकदम चौघं पण गारटलेलो आहे आम्ही. आणि टेंट वायझर असल्यामुळे मला थोडंसं विजिबिलिटी कमी होते, तर आम्ही थोडंसं स्लो चालवते. आता पुढे आमचा एक नाका येईल, तिथे आम्ही नाश्ता करतो दरवेळी. आम्ही आता थांबणार आहोत तिथे. तर आम्हाला इथे गुगलमध्ये दिसतं इथून राईट आहे, तर आम्ही इथे हॉल्ट घेऊन जरा चहा पिणार आहे. बाईक्स आपल्या लाईनमध्ये लागतील. आता खूप लवकर पोचलो आम्ही खोपोलीत. आता जरा हात पूर्ण सून पडले. आपला लाईनअप एकदम मस्त. कोकणात आल्यासारखी फिलिंग येते. रस्ते पण असेच जसे गावातले रस्ते असतात किंवा ओल्ड कोकण हायवे जो होता आधीचा, तो सेम तीच फिलिंग येते रस्त्याला. आणि आम्ही थंडीचा आस्वाद घेत चाललोय तामिनी घाटामध्ये. दोन्ही बाईक्स आपल्या अशा बघून खूप बरं वाटतंय. असा व्ह्यू, माउंटन्स आणि असा रोड सुटसुटीत आणि त्याच्यात थंडी, एक नंबर. आम्हाला अजून 1 तास लागेल पोचायला. आम्ही आता पालीला पोचलोय. आम्ही एका स्पॉटला थांबलोय. रस्ता खूप मस्त आहे, मस्त वाटतोय स्पॉट. हे बघा मित्र काय काय करतायत. वा, एक नंबर. एका स्पॉटला आम्ही थांबलो इथे पालीमध्ये. तर पालीमध्ये एका स्पॉटला थांबलोय. व्ह्यू बघा किती मस्त आहे, सनराइज होतोय आणि हा रस्ता. वा, काय व्ह्यू येतोय मस्त. वा, तो एकदम मासूम आहे. मस्त सनराइज, सूर्याचं दर्शन झालेलं आहे सकाळी. आता वाजले सकाळचे 7:30 आणि रस्ता पण क्लिअर दिसतोय. आता फटाफट गाठूया रस्ता. 1 तासाचा रस्ता आहे, पटकन पोचूया 8:30 पर्यंत. चला, आमचा एक नवीन मित्र झालेला आहे. लेट्स गो. गाय होते गाय. जबरदस्त आम्हाला एक नंबर. जबरदस्त घाट आहे यार. आम्ही सणसवाडीला पोचलोय आणि आमचा रस्ता आता लगभग अर्ध्या तासाचा बाकी आहे. तर आम्ही सणसवाडीमध्ये नाश्ता करायला थांबलोय. तर आम्ही मागवलेत वडापाव. तर आम्ही आता वडापाव खाऊ आणि निघूया पुढे. आता झालेलं आहे. आता आम्ही जाऊ सरळ आपल्या लोकेशनला. चला, आता नॉनस्टॉप तामिनी घाट.
भाई एक नंबर वाटते. गुळगुळीत झालं. अजून 16 मिनिटं. सेम जसं की तुम्ही बघू शकता आता पूर्ण परिसर वेगळा आहे. या राईडच्या प्रत्येक पॉइंटला आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी बघायला भेटल्या. कुठे गाव तर कुठे डोंगर तर कुठे लेक व्ह्यू, आजूबाजूची डोंगरं. आम्हाला इथे पोचायला बराच वेळ गेलाय. 4 तासच्या आसपास आम्हाला लागलेले आहे. तरी अजून 11 मिनिटं दाखवत आहेत. म्हणजे आम्ही जवळपास पोचत आले. मगाचा नाही तसाच आहे पंक्चर. लाईनअप बघा. CBR 650R, Z900 वर्सेस कावासाकी निंजा 400 आणि आपली रॉयल एनफील्ड सुपर मिटिओर. आणि समोर सुद्धा आहे हे सगळं कावासाकी आणि हे मिक्स. तर मंडळी आम्ही तामिनी घाटात पोचलो आहे आणि तामिनी घाटामध्ये हा लेक बघा तुम्ही किती मस्त लेक. आणि आम्ही आता पितोय कॉफी. तर तामिनी घाटामध्ये आम्ही क्विक बाईट एक्सप्रेस ह्या रेस्टॉरंटमध्ये थांबलो आहे. सध्या कॉफी पितो आहे. आता आम्ही इथून कॉफी पिऊन आम्ही सरळ जाणार तळेगावला. तर इथून रस्ता मला वाटतं 1.5 तासाचा आहे. तर हा रस्ता आम्ही 1.5 तासात कवर करू आणि मग तळेगावला जाऊन आम्ही लंच करू. तर तळेगावला लंच करून आम्ही सरळ तिथून घरी जाणार आहोत. तर ही अशी राईड होती. रस्ते तुम्हाला कसे वाटले? तर मला असं वाटतं जर कोणी राईड करणारे असेल आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये तर तामिनी घाट नक्कीच तुम्ही या. कारण रस्ते एवढे मस्त आहेत, एवढे क्लीन आहेत, जरा पण रस्त्यामध्ये खड्डे नाहीत. तर तुम्ही एन्जॉय करा. तर हे मी रेकमेंड करतो की तुम्ही तामिनी घाटला या आणि खूप बरं वाटेल तुम्हाला. तर आम्ही इथून आता निघू कॉफी घेऊन. मग तसं तुम्हाला भेटतो. रूट आम्ही थोडासा चेंज केला आहे. आम्ही विचार केला जाताना घरी जाताना थोडासा वेगळा रूट ठरवूया. माझ्या एका मित्राचा कॅफे आहे तळेगावमध्ये. तर तो बोलला इकडे येऊन जा. तर आम्ही विचार केला इथून तळेगावला जायचं, मित्राच्या कॅफेमध्ये लंच करायचं आणि मग तसंच आम्ही मुंबईला घरी जाऊ. तशी बाईक आता खूप चांगली चालते. आता तुम्ही बघू शकता 3104 किलोमीटर झालं रनिंग आणि कूलंट टेम्परेचर पण ओके. फ्यूल रेंज पण खूप चांगली आहे. मायलेज पण बाईक खूप चांगली देते. मला वाटतं आसपास 30चा ॲव्हरेज देते बाईक आपल्याला. मेंटेन जर स्पीड असेल 80-85ची तर मायलेज बाईक खूप चांगली देते. आणि लोकली जर तुम्ही चालवाल मुंबईमध्ये तर मायलेज बाईक तुम्हाला काहीच देणार नाही. हा आहे माझा इन शॉर्ट रिव्ह्यू मायलेजच्या बाबतीमध्ये. तर आता तुम्हाला डायरेक्ट भेटतो मी तळेगावला. फायनली आम्ही आलो आहे कॅफे डिलाईटला. आम्ही आता लंच केला आणि आम्ही आता थोड्या वेळाने निघू. असा कॅफे. हे आपले रायडर्स. 2 रायडर झोपले. दोन रायडर झोपलेले आहेत. घरी जायला मला वाटतं 5:30-6 वाजणार आहेत. तर सगळे आम्ही थकलेलो आहे. तर एकाची पण झोप आमची बरोबर झालेली नाही. विचार केला येताना R15 चालवेन
बाईक पूर्ण खराब झालेली आहे, तुम्ही बघू शकता पूर्ण धूळ झाली आहे. ड्यूक आता चालवतोय अजित, आकाश चालवतोय MT. तर आम्ही आता लंच करून निघालोय. आता वाजले 2. मी आता पोचलोय लोणावळ्याच्या घाटामध्ये. गेला घाण करतो. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. तर मित्रांनो, आजची राईड कंप्लीट झालेली आहे तामिनी घाटवाली आणि लगभग 400 किलोमीटरची राईड झाली. आज खूप मोठा राऊंड झाला आणि थकायला सुद्धा खूप झालं आहे, कारण काल रात्री झोप झाली नव्हती आणि मी न झोपताच गेलो होतो. तर आता खूप थकायला झालं आहे. आणि ही राईड तुम्हाला कशी वाटली, कॉन्टेंट कसा वाटला मला कॉमेंट्स करून सांगा. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.